पुढचे एक वाशिम मधून ब्रेकिंग बातमी पाहूयात। वाशिमचं पहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र हे बंद पडलंय। 6 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत अक्षरशः पांढरा हत्ती ठरतोय। सर्व जिल्हा अशी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता। त्याची सुरुवात ही वाशिम जिल्ह्यामधून झालेली होती। भूमिपूजन उद्धव ठाकरेंनी केलं तर एकनाथ शिंदेंनी लोकार्पण केलं। मात्र आता हे केंद्रच बंद पडलंय। शेतकऱ्याला महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरवून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणल्या होत्या। त्यापैकी राज्यातील पहिला प्रकल्प म्हणून बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून याची सुरुवात वाशिममधून सुरुवात झालेली होती। तब्बल 20 महिने झाले ही वास्तू उभारून तत्कालीन जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी या वास्तूचं उद्घाटन केलं होतं 20 महिन्यापूर्वी। मात्र 20 महिन्यापासून ही इमारत शेतकऱ्यांसाठी केवळ पांढरा हत्ती ठरू पाहतंय। उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या या संकल्पनेतून ही इमारत उभी राहिली होती आणि लोकार्पण झालं होतं। मात्र इथं या इमारतीमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गवत उगवलेलं आहे आणि या दरवाजा या गेटला कुलूप लागलेलं आहे, कुलूप बंद आहे। त्यामुळं शेतकऱ्याचं कुठलंच हित याच्यातून पूर्ण होताना दिसत नाही। तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभी केली, मात्र शेतकऱ्याला याचा शून्य फायदा होताना दिसत आहे। आत्मा विभाग आहे कृषी विभागाचं, त्यांचं याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम।